मित्रांनो, आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे आणि आजपासून मित्रांनो मी चार्ट ऑफ द वीक म्हणून तुम्हाला जे स्टॉक ब्रेकआउटला आले ते 2 स्टॉक सुद्धा व्हिडिओच्या एंडिंगला चार्ट डिस्कस करणार आहे की याच्यामध्ये आपली एखादी पोझिशन बनवू शकते. चला तर मग लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करू. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, इथे निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे आणि ही लेवल आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सकाळी मेन्शन केलेली होती आणि ही लेवल तुम्ही म्हणणार कुठून आली होती, तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती भन्नाट स्ट्रॅटर्जी म्हणून एक स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ आलेला आहे. त्या व्हिडिओची ही स्ट्रॅटर्जी आहे आणि तिथून आपल्याला एक ट्रेड ॲक्टिवेट झाला. पण शेवटी आज मार्केट टोटली साईडवेज असल्यामुळे यामध्ये काही खास प्रॉफिट झालं नाही, पण प्रिव्हियस दिवसांमध्ये त्यामध्ये आपण बऱ्यापैकी प्रॉफिट हे मिळवलेलं होतं. तर मित्रांनो, हा 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची मला. त्यासाठी आपण पहिले 1 डेच्या टाईम फ्रेमवर जाऊया आणि 1 डेच्या टाईम फ्रेमवर आल्यानंतर थोडंसं आपल्याला आहे ना ब्रॉड एक व्ह्यू घ्यायचा आहे. तुम्ही लक्षात घ्या मार्केटचं चाल कशी आहे. मार्केट आहे ना वरच्या साईडला जातं, थोडं एक पुलबॅक घेतलं किंवा साईडवेज होणार आहे आणि परत एक नवीन हाय मारून परत मार्केट त्याचप्रमाणे चालतं की ज्याप्रमाणे इथून खाली मार्केट आलं वरती गेलं. आणि आता मार्केट जवळपास ही जी रेंज आहे ना ह्या एका रेंजमध्ये भरपूर दिवसापासून आहे आणि जेव्हाही एका मोठ्या रेंजमध्ये मार्केट राहतं ना मित्रांनो, तर आपल्याला इथून एक मोठा ट्रेड मिळणं हे शक्य असतं. याच्यासाठी मी तुम्हाला अजूनही थोडंसं डिफाईन करून दाखवतो. तर मित्रांनो, या प्रकारे हे स्ट्रक्चर आहे की मार्केट इथे तुम्ही डे कॅन्डल आहे मित्रांनो पाहू शकतात किती दिवस मार्केट हे एका ह्या रेंजमध्ये राहिलेलं आहे. मार्केटने ब्रेक केलं पण लगेच मार्केट सस्टेन नाही केलं आणि वरच्या साईडला निघून गेलं. आता जी कॅन्डल बनलेली आहे 1 डे टाईम फ्रेमवर, कधी तुम्ही ती नीट पाहिली तर ती कोणती कॅन्डल आहे? बरोबर, ती डोजी कॅन्डल आहे. डोजी कॅन्डल काय सांगते? अनडिसिजन कॅन्डल. बनली कुठे? जो मी बॉक्स काढलाय त्याच्या टॉपला. मग आता इथून मार्केटला कधी ट्रेंडिंग व्हायचं असेल आणि डोजी कॅन्डल काय सांगते? डोजी कॅन्डलच्या ज्याही साईडला ब्रेकआउट होऊन मार्केट निघेल तिथून एक नवीन आपल्याला ट्रेंड पाहायला मिळतो, कारण ती अनडिसिजन आहे. इथे बायर आणि सेलर दोन्ही जण फाईट करतायत, त्यामुळे मार्केट कोणत्याही दिशेला आज गेलेलं नाहीये. कधी आता वरच्या साईडला मार्केट गेलं ना मित्रांनो, जितक्या पॉईंटचा हा बॉक्स आहे ना मित्रांनो तेवढंच टार्गेट तुम्हाला वरच्या साईडला मिळेल. हे मी का सांगतोय तुम्हाला टार्गेट मोठं दिसेल? कारण मार्च आणि एप्रिल हे 2 महिने बुलिश राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामागचं सुद्धा रिझन ऐकून घ्या. हिस्ट्री काय सांगते आपल्याला की इलेक्शनच्या पहिले 2 महिने एक बुल रन असतो. बुल रन म्हणजे बुलिश मार्केट असतं मित्रांनो. आणि आता मार्च आणि एप्रिलमध्ये हे दाट राहायची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही इलेक्शनच्या पहिले बॅक डाटा चेक करून पहा, प्रिव्हियस 2 महिने मार्केट किती बुलिश राहतं. त्यामध्ये आपल्याला इथे एक पॅटर्न दिसतंय. पॅटर्नच्या वरच्या साईडला मार्केटने क्लोज दिलेलं आहे. तर मी असं नाही म्हणत की येत्या सोमवारपासूनच मार्केट बुलिश आहे आणि तू कॉल घेऊन बसून राहा, बिलकुल नाही. प्राइस ॲक्शनला आपल्याला पाहिजे, पण मी हिस्ट्री सांगतोय की तुम्हाला ओव्हरऑल 2 महिन्याचा व्ह्यू इथे मिळणार आहे. म्हणूनच चार्ट ऑफ द वीक सुरू करतोय. का सुरू करतोय? बिकॉज कधी तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी पण एखादे चांगले स्टॉक कधी तुम्ही आयडेंटिफाय केले ना मित्रांनो, तर तुम्हाला येत्या 2 महिन्यात खूप चांगलं रिटर्न यामधनं मिळू शकतं. हे एक पॅटर्न बनताना दिसतंय, ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर साधारण मार्च आणि एप्रिल हा आपल्याला पूर्णपणे बुलिश पाहायला मिळणार आहे. आणि बुलिश आहे म्हणून डीप येऊ शकत नाही का? येऊ शकतो. एखादा दिवस करेक्शन येऊ शकतं, इंट्राडेमध्ये खालून पुलबॅक घेऊन मार्केट जाऊ शकतं. ह्या सर्व गोष्टी होतात. पण जेव्हाही तुम्ही ओव्हरऑल मार्केट पाहता महिन्याचा स्टार्ट तो महिन्याचा एंड, तो ओव्हरऑल हे बुलिश असतं. आणि स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कधी तुम्ही ETF घेऊन घेतले तर ETFद्वारे पण तुम्ही डिलेव्हरीमध्ये ते स्विंग ट्रेडिंग सारखे होल्ड करू शकता. याच्यासाठी आपल्या चॅनलवर एक डेडिकेट व्हिडिओ आहे मित्रांनो, तो पण जाऊन तुम्ही पाहू शकतात. आता आपण आपल्या डिस्कशनकडे जाऊयात. त्यासाठी आपण आता पहिले 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊ. तर साधारणपणे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात की मार्केट हे ऑलमोस्ट एका रेंजमध्ये आहे. आता ह्या रेंजमध्ये असल्यावर आपल्याला काय करायचं आहे? जोपर्यंत 22,000ची रेंज ब्रेक होत नाही ना तोपर्यंत मित्रांनो आपल्याला इथे नवीन शॉर्ट करायचं नाही. का करायचं नाही? 22,000 लेवल काय सांगितले? राऊंड फिगर आहे मित्रांनो. आणि जेव्हाही राऊंड नंबर असतो ना तिच्यावर मार्केट वेगळ्या पद्धतीने बिहेवियर करत असतो. म्हणून 22,000 ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची. याच्या खालीच आपल्याला शॉर्ट करायचं आहे, म्हणजे सेल करायचं. त्याच्यावरती आपल्याला कोणतीही शॉर्टची पोझिशन बनवायची नाही आहे. कुठपर्यंत येऊ शकतं मार्केट? तर हा जो गॅप आहे ना, हा गॅप मार्केट फिल करू शकतं. मार्केट कधी ह्या रेंजच्या वर निघालं
तर मार्केट लाईफ टाईम हायकडे जाऊ शकतं आणि पुढे 22,200 पर्यंत जाऊ शकतं. ह्या गॅप कधी फिल झाला आणि याच्या खाली कधी आलं तर मार्केट 800 ते 850च्या नियर अबाउट येऊ शकतं. तिथे स्ट्रॉंग सपोर्ट आहे म्हणून मार्केट तिथूनही पुल बॅक घेऊ शकतं. तर आता मार्केट यामध्ये कुठे ओपन झालं तर पहिले पाहायचंय मार्केट कोणत्या दिशेला निघतंय. तोपर्यंत आपल्याला ट्रेड करायचा नाही. तुम्ही भलेच डे कॅन्डलची लेवल काढून ठेवा, त्याच्या बाहेरच निघाल्यानंतरच आपल्याला ट्रेड करायचा आहे. साधन सिंपल. गॅप अप ओपन झालं वरच्या साईडला आणि डायरेक्ट वर निघतं तरी तुम्ही ट्रेड घेऊ शकता, किंवा इथून पुल बॅक घेऊन वरच्या साईडला आता तरी तुमचा ट्रेड या ठिकाणी बनेल. सिमिलर तुम्ही पुट साईडलाही करू शकता. लेवल तर आपण पुढे पाहणारच आहे, तिच्यामध्ये मी अजून तुम्हाला इन डिटेल ते सांगेल. इथे 1 वीकची कॅन्डल लावली आणि 1 वीकमध्ये कधी तुम्ही पाहिलं तर 8 वीक पासून मार्केट एका रेंजमध्ये, जेव्हा ही रेंज ब्रेक होईल, खूप मोठा टाइम आहे मित्रांनो, नियर अबाउट 2 महिने, खूप मोठा टाइम पिरियड आहे. जेव्हाही मार्केट ब्रेक करेल ना, तुम्हाला एक सुपर ट्रेड मिळेल. आणि मार्केटने कधी 22,150च्या वरती डेची कॅन्डल क्लोज करायला सुरुवात केली ना, तर तुम्हाला इथून एक नवीन बुल रॅली पाहायला मिळणार आहे वरच्या साईडला. मी बुलिश वाटत असेल तुम्हाला बोलताना, बिकॉज ऑफ इलेक्शन आहे. सगळ्या गोष्टी मॅच होत आहे, प्राइस ॲक्शनसुद्धा मॅच करते, सगळ्या गोष्टी मॅच होत आहे. तर मी साधारण मार्च महिन्यापासून तर बुलिश व्ह्यू माझा स्ट्रॉंग राहील, कारण हा आपल्याला बॅक डेटा हे सांगत असतो. आता आपण लेवल पाहून घेऊ की त्या लेवलद्वारे आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. ते ह्या काही लेवल आहेत ते आपण टेलिग्राम ग्रुपद्वारे डेली सकाळी ह्या आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही कधी पाहिलं तर मार्केट या ठिकाणी ओपन झालं, मार्केटने डीप मारला कुठपर्यंत, आपल्या लेवलपर्यंत झालं. मार्केट इथून बाउन्स घेतला, परत त्याच लेवलच्या इथे कुठेतरी सपोर्ट घेतला, हायला गेलं, लेवलवरनं रिजेक्शन गेलं, खाली आलं, परत त्या लेवलवरच सपोर्ट घेतला. आणि ह्याच आपण लेवल ज्या देत असतो त्या तुम्ही मार्केट ॲनालिस्टच्या व्हिडिओच्या लेवल पाहू शकता, त्याला बॅक टेस्टसुद्धा करू शकता, त्याची ॲक्युरेसी किती आहे. तुम्हाला कधी जॉईन व्हायचं टेलिग्राम चॅनलला तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यात कोणताही कॉल आणि पुट दिला जात नाही. ज्यांनाही कॉल आणि पुट हवा असेल त्यांनी बिलकुल जॉईन नका हो. इथे प्राइस ॲक्शन सांगितली जाते, कोणतं पॅटर्न बनत असलं, काही चेंजिंग वायमध्ये बदल होत असला तर ते सांगितलं जातं. आणि चालू मार्केटमध्ये तुमच्या काही शंका असतील तर त्याचं निरसन केलं जातं. कॉल आणि पुट इथे कोणतेही दिले जात नाही, हे लक्षात ठेवायचं. ह्या तर झाल्या मागच्या वीकच्या. आता चालू वीकसाठी आपल्या काय लेवल राहतील हे आपण पाहून घेऊयात. मित्रांनो, ह्या येणाऱ्या वीकमध्ये काही लेवल असणार आहे. या लेवलनुसार तुम्ही ट्रेड करू शकतात. ह्या लेवल चार्टला लावून पहा कशा प्रकारे वर्क करता, याची ॲक्युरेसी तुम्हाला चार्टला लावल्यानंतरच येणार आहे. तर ह्या फक्त प्लेस करून ठेवा, यानुसार ट्रेडही केला नाही तरी चालेल. फक्त प्लेस करून ठेवा की कशा प्रकारे ह्या काम करतात. आणि याच्या रिगार्डिंग काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता, टोटली फ्री आहे. तिथे तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण सॉल्व्ह करू. आता हे झालं प्राइस ॲक्शननुसार, पण आपल्याला ऑप्शन चेन काय सांगते ते आपण आता पाहून घेऊयात. मित्रांनो, इथे निफ्टीची ऑप्शन चेन लावली आहे 22 फेब्रुवारीची. आणि आता तुम्ही कधी लक्ष दिलं तर 22,000 मी राऊंड नंबर बोललेला होतो का, तो मेन आहे. तर तुम्ही पुट साईडला पहा मित्रांनो, तिथे 1,11,000च्या आसपास ओआय आहे, म्हणजे स्ट्रॉंग आहे. कॉल साईडला पहा, कॉल साईडला तुम्हाला ओआय 86,000 पाहायला मिळणार आहे. त्यानंतर कॉल साईडला कधी चेंजिंग ओआय कधी पाहिला मित्रांनो, तर तिथून कॉल रायटर हे पळाले. का पळाले? कारण मार्केट गॅप अप ओपन झालं, त्यांना वाटलं की मार्केट खाली येईल, पण एंड ऑफ डे मार्केट खाली आलेलंच नाही आहे. मार्केट त्याच लेवलला क्लोज झालेलं आहे. त्यामुळे इथून कुठून ना कुठून कॉल रायटर हे निघायला सुरुवात झाली. आणि कॉल रायटर निघताय म्हणजे आपल्याला मार्केट वरती जाण्याचा एक साईन इथे पाहायला मिळतोय. म्हणून 22,000ची लेवल ही फार महत्त्वाची. वरच्या साईडला गेलं तर मोठं रजिस्टन कुठे आहे, तर मोठं रजिस्टन आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही आहे. 22,100 आहे, तेही एवढं काही खास नाही. तिथेही 86,000च पोझिशन आहे. मंडेला तिथे मॉर्निंगला काही पोझिशन बनल्या तर ती गोष्ट वेगळी आहे. आणि वरच्या साईडला 22,200, म्हणजे रजिस्टर इतके काही स्ट्रॉंग नाही आहे. सपोर्ट हा 22,000चा स्ट्रॉंग आहे. 22,000च्या खाली सुद्धा आपल्याला कोणताही सपोर्ट इतका स्ट्रॉंग दिसत नाही आहे. म्हणजे 22,000 नेक आणि ब्रेक लेवल आहे. मार्केट कुठे आहे त्यानुसार आपल्याला इथे ट्रेड घ्यायचा आहे. आता आपण बँक निफ्टीला पाहून घेऊ की बँक निफ्टी पुढच्या वीकमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते. मित्रांनो, बँक निफ्टीसुद्धा सिमिलर एक साईडवेज पॅटर्नमध्येच राहिली आज दिवसभर आणि एक रेंजचा ब्रेकआउट केलं. इथे मी बोललो पण होतो 550च्या वरतीच आपल्याला एक ट्रेड मिळेल आणि एक फास्ट मोमेंटम झाली. 150 पॉईंट जवळपास तिथे मिळाले, पण तिथून रिव्हर्सल आलं रिटेस्ट करायला, पण ते रिटेस्ट फेल झालं आणि मार्केट हे डाऊन साईडला कुठेतरी क्लोज झालंय डेच्या. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपली सिमिलरच पोझिशन राहणार आहे की मार्केट ह्या रेंजमध्ये कुठेही ओपन झालं तर आपल्याला ट्रेड करायचं नाही आहे.
46,000च्या खाली मार्केट क्लोज व्हायला लागलं तरच आपण इथे पुट साईडची पोझिशन बनवायची, अदरवाईज नाही. आणि 500च्या वर कधी मार्केटने क्लोज करायला सुरुवात केली 46,500च्या वर, तर ही आपल्याला एक नवीन रॅली इथे पाहायला मिळेल. ते 47,000 पर्यंत इझिली घेऊन जाऊ शकतो. तर याप्रमाणे आपण बँक निफ्टीला अप्रोच करू शकतो. मित्रांनो, इथे वन डेच्या चार्ट पॅटर्नवर आलेलो आहोत आपण आणि इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न पाहायला मिळत आहे. आणि हे डब्ल्यू पॅटर्न आता ॲक्टिवेट कुठे होईल, ही जेव्हा रेंज ब्रेक होईल ना तेव्हा डब्ल्यू पॅटर्न ॲक्टिवेट होईल. आणि डब्ल्यू पॅटर्नचं टार्गेट काय असतं, जितकी ही खालची लेंथ आहे तेवढंच आपल्याला वरचं एक टार्गेट इथे पाहायला मिळू शकतं. आता ह्याच ठिकाणी डब्ल्यू पॅटर्न का बनतं आहे हे कधी तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर इथे 200चा मूव्हिंग ॲव्हरेज आहे मित्रांनो. ह्या मूव्हिंग ॲव्हरेजवर एकदा इथे मार्केटने सपोर्ट घेतलं, पुलबॅक घेतला आणि आता तिथेच मार्केटने सपोर्ट घेतला आणि परत तिथून पुलबॅक घेतलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी हे मेन्शन केलेलं होतं. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन चेक करू शकता. बॅक हिस्ट्री ऑन आहे, तर तुम्ही जॉईनही केलं तर तुम्हाला मागची सर्व हिस्ट्री इथे पाहायला मिळेल. तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की ऑलरेडी आपण हे मेन्शन केलं होतं ज्या दिवशी ही रेड कॅन्डल इथे बनलेली होती तेव्हाच, की मार्केट इथून बाउन्स घेऊ शकतं. आणि मूव्हिंग ॲव्हरेजवर आपल्याकडे एक डेडिकेट व्हिडिओ आहे, त्यामध्ये याला कसं प्ले करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर वन डेवर आपल्याला एक छान पॅटर्न पाहायला मिळतं की जे आहे डब्ल्यू पॅटर्न. आणि आता डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेक होण्याची शक्यता आहे. सिमिलर इथे डोजीस कॅन्डल बनलेली आहे, पण हिची बॉडी खालच्या साईडला आहे. जशी निफ्टीची मिडलला आहे प्रॉपर डोजी, त्याप्रमाणे हिची नाही आहे. तर आपल्याला जोपर्यंत 46,500च्या वरती मार्केट क्लोज होत नाही डेली टाईम फ्रेमवर, तोपर्यंत आपलं हे पॅटर्न ॲक्टिवेट होणार नाही. इथे पॅटर्न दिसतंय, दिसणं आणि ॲक्टिवेट होणं यामध्ये बदल आहे मित्रांनो. दिसलं म्हणजे आपल्याला स्वतःला अलर्ट होऊन जायचं आहे आणि जेव्हा कॅन्डल क्लोज करायला सुरुवात करेल ना तेव्हा आपल्याला पोझिशन घ्यायची आहे. आलंय लक्षात. आता आपण लेव्हल पाहून घेऊ की लेव्हल पुढच्या वीकसाठी आपल्या काय असू शकतात ते. ह्या आज सकाळी दिलेल्या लेवल आहे मित्रांनो. तुम्ही याची पण ॲक्युरेसी पाहू शकतात की मार्केटने तिथेच सपोर्ट घेतलं. दिवसभर त्याच रेंजमध्ये मार्केट हे राहिलेलं आहे. एक ब्रेकआउट करायचा प्रयत्न केला मार्केटने, पण ते सस्टेन नाही केलं आणि मार्केट त्याच रेंजमध्ये आलेलं आहे. आता नेक्स्ट वीकसाठी लेवल आपण पाहू. ह्या येणाऱ्या वीकसाठीच्या लेवल आहे मित्रांनो. जोपर्यंत ह्या लेवलमध्ये तोपर्यंत मार्केट हेच ह्या लेवलला रिस्पॉन्ड करेल. या लेवलच्या बाहेर गेल्यानंतर आपण नवीन लेवल आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊयात. आता आपण ऑप्शन चेन पाहून घेऊ की ऑप्शन चेनमध्ये कुठे सपोर्ट आणि कुठे रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली 21 फेब्रुवारीची आणि आता तुम्ही पाहिलं तर मार्केट नियर अबाउट 46,400च्या आसपास कुठेतरी क्लोज झालं आहे. तर पहिलं रजिस्टन्स 46,500वरच आहे, त्यामुळे मार्केट वरती क्लोज करत नव्हतं. 1,33,000 तिथे OI बिल्डअप झालेला आहे आणि त्यानंतर राऊंड फिगर म्हणजे 47,000वरच आहे. त्यामुळे 500ला कधी ब्रेक केला तर वर थेट 47,000पर्यंत ते अप्रोच करू शकतं. मध्ये कुठेही मोठं रजिस्टन्स इथे पाहायला मिळत नाही. सपोर्ट कुठे आपल्याला स्ट्रॉंग 46,000वर 1,78,000. त्याच्या खाली गेल्यानंतर सिमिलर आहे 45,500, म्हणजे 500-500ची रेंज आहे आणि मार्केट ऑलमोस्ट रजिस्टन्स जवळ आहे, म्हणजे अप्पर साईडला आहे. तर वरच्या साईडला क्लोज करायची शक्यता जास्त आहे कधी गॅप डाऊन ओपन झालं नाही तर. आणि इथेही तुम्ही चेंजिंग OIमध्ये पाहिलं तर इथेही कॉल साईडचे पोझिशनमधनं OI हा कमी झालेला आहे, म्हणजे लोकांनी पोझिशन इथे कट केलेल्या आहेत मित्रांनो. तो ओव्हरऑल आपल्याला 500-500ची रेंज इथे पाहायला मिळते. वरती कधी ब्रेक केलं तर 47,000पर्यंत मार्केट इझिली अप्रोच करू शकतं. आता आपण चार्ट ऑफ द वीक पाहणार आहोत मित्रांनो. हा पहिला चार्ट आहे महिंद्रा अँड महिंद्राचा. याला निवडण्यामागे प्रमुख कारण आहे की इथे आपल्याला एक आहे ना बॉक्स पॅटर्न पाहायला मिळतं आणि मार्केट भरपूर दिवस या रेंजमध्ये होतं आणि आता त्या रेंजला ब्रेक करून मार्केट हे वरच्या साईडला गेलेलं आहे. आता याला जेव्हा मार्केट एक तर याचा हाय ब्रेक करून वरती जाईल तेव्हा एक ट्रेड बनेल, नाही तर मार्केटने रिट्रेसमेंट केला आणि ह्या बॉक्सला चेक करून परत इथून वरती निघायचा साईन दिला तर इथेही आपला एक ट्रेड बनू शकतो. म्हणजे ह्या साईडला कधी डोजी कॅन्डल बनली मित्रांनो या प्रकारची तरी आपला इथे एक ट्रेड मिळू शकतो. आणि कधी तुम्ही 1 वीकमध्ये कॅन्डल पाहिला मित्रांनो तर जवळपास आहे ना तुम्ही इथे पाहू शकतात 9 ते 10 वीक मार्केट एक साईडवेज होतो. म्हणजे साधारण 2.5-1 महिना नंतर मार्केटने हे आता ही एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल इथे आलेली आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा इथे मार्केट हे साईडवेज होतं ना तर याचं कुठे ना कुठे इथे रिटेस्ट केलेलं आहे. ह्या ज्या कॅन्डल आहे ना यांनी रिटेस्ट केलेलं आहे मित्रांनो. साईडवेज झाल्यानंतर मार्केटने ब्रेक केलं, त्या रेंजला रिटेस्ट केला आणि आता मार्केट हे वरच्या साईडला निघालेलं आहे. आणि ओव्हरऑल कधी येणारी बुलिश रॅली आहे तर इथे आपला एक चांगली संधी आपल्याला मिळू शकते. एक तर हाय ब्रेक होण्याचा वेट करायचा, नाही तर रिटेस्ट करण्याचा वेट करायचा मित्रांनो.
दुसरा चार्ट मित्रांनो SCL. तर या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता इथे 1 डेचा टाइम फ्रेम आपण यूज केलेली आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला एक बॉक्स पॅटर्न बनताना दिसतंय. जेव्हाही या बॉक्स पॅटर्नच्या वरती मार्केट क्लोज करेल आपल्याला इथे वरच्या साईडला एक रॅली पाहायला मिळेल. का? कारण तुम्ही सिमिलर इथे पाहू शकतात की इथे एक बॉक्स पॅटर्न होता आणि इथून जवळपास जेव्हा ह्या कॅन्डलने ब्रेकआउट केलं तर आपल्याला एक मोठी इथे रॅली पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे ह्या रॅलीनंतर आता इथे पॉज घेतलेला आहे. ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे. कधी याने ह्या साईडला वरच्या साईडला ब्रेक केलं तर आपल्याला इथे सुद्धा एक मोठा ट्रेड पाहायला मिळू शकतं. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो HDFC मी तुम्हाला दाखवतोय. HDFC का दाखवतोय? पहिला मुद्दा तर इथे मॉर्निंग स्टार पॅटर्न बनलेला आहे बॉटमला आणि HDFCची 19 तारखेला एक महत्त्वाची मीटिंग आहे मित्रांनो. त्या मीटिंगमध्ये कधी पॉझिटिव्ह आलं तर सोमवारी आपल्याला ते समजून जाईल आणि कधी तिथून सोमवारी आपल्याला पॉझिटिव्ह सिग्नल मिळाला तर हा स्टॉक खालच्या साईडला खूप करेक्ट झालेला आहे. तुम्ही कधी पाहिलं तर वरतून हा बऱ्यापैकी करेक्ट झाला आहे आणि आपण कधी बँक निफ्टी बुलिश म्हणतोय की येणाऱ्या कालावधीत बँक निफ्टी बुलिश होईल तर विदाऊट HDFC बँक निफ्टी बुलिश होणं शक्य नाही, कारण सर्वात जास्ती वेटेड HDFCचंच आहे. तर 19 तारखेचा म्हणजे मंडेचा वेट करायचा आहे. मंडेच्या वेट नंतर कधी ही लेवल त्याने ब्रेक केली तर इथेही आपल्याला एक चांगला ट्रेड पाहायला मिळू शकतो आणि तुम्ही नंतर वीक टू वीक आपला स्टॉप लॉस ट्रेल करू शकतात. हे एज्युकेशन पर्पजवर आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारचे चार्ट कधी तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा की चार्ट ऑफ द वीक सिरीज चालू करा. तर आपण दर वीकमध्ये एक सिरीज चालू करू, तिच्यामध्ये आपण असे चार्ट हे दाखवत जाणार आहोत. आणि तुम्हाला कोणत्या चार्टविषयी माहिती हवी असेल तर त्या चार्टचं पण तुम्ही मेन्शन करा की येणाऱ्या व्हिडिओमध्ये मार्केट ॲनालिस्टचा त्यामध्ये आपण तो चार्ट इन्क्लूड करून त्यावर डिस्कस सुद्धा करूया. व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्की करायची आहे. लाईक आणि कमेंट जास्ती आला तर आपण हा चार्ट ऑफ द वीकची सिरीज ही प्रॉपर पद्धतीने सुरू करू. हे आज आपण पहिल्यांदा सांगितलेलं आहे. याचा रिस्पॉन्स कधी छान आला तर आपण हे कंटिन्यू करू. आणि अशाच प्रकारचं युनिक कंटेंट कधी तुम्हाला आवडत असेल तर ह्या कंटेंटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनला क्लिक करायचं. आयकॉनला क्लिक केल्यामुळे काय होणार आहे मित्रांनो की तुम्हाला जोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पब्लिश होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या एखाद्या नवीन कन्सेप्टमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.